आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। खरा धर्म टिकवण्याचे काम श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेने केले। श्री परमात्मराज महाराज श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्या वतीने वरद लक्ष्मी महापूजा कार्यक्रम संपन्न। धर्मस्थळ म्हणजे जिथे माणुसकीला स्थान आहे। दीनदुबळ्या लोकांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करते तो धर्म। चांगले आचार विचार जोपासून मानव उद्धाराच्या विचारांप्रमाणे चालणे म्हणजे धर्म। गोरगरीब शोषित पीडितांची व्यथा जाणून घेऊन त्या व्यथा दूर करणे म्हणजे धर्म। आणि त्याच मार्गावर चालत गोरगरीब जनतेची चांगल्या विचाराने सेवा करत श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेने धर्म टिकवण्याचे काम केले आहे। आणि ज्या पवित्र स्थळावर श्री वीरेंद्र हेगडे व हेमावती हेगडे यांच्या पवित्र मार्गदर्शनामध्ये हे मानव कल्याणाचे काम केले जाते, त्या ठिकाणाला धर्मस्थळ असे म्हणतात, असे प्रतिपादन आडीमठाचे श्री परमपूज्य परमात्मा राज महाराज यांनी केले। ते श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्या वतीने कोगनोळे येथील मराठी शाळेमध्ये घेण्यात आलेल्या श्री वरद लक्ष्मी महापूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले की धर्मस्थळ संस्थेच्या वतीने चांगले कार्य सुरू आहे। उद्योग व्यवसायासाठी संस्थेच्या वतीने आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून मदतीचा हातभार दिला जातो। त्या पैशाच्या प्रामाणिकपणे योग्य ठिकाणी वापर करून आपण आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करावी आणि ज्या संस्थेने आपल्या कल्याणासाठी मदत केली आहे अशा संस्थेची परतफेड न चुकता करावी। संस्थेसाठी व जन कल्याणासाठी लागेल ती मदत आम्ही करू, असे ते यावेळी बोलताना म्हणाले। या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक निपाणी योजना अधिकारी एच मंजुनाथ यांनी केले, तर चिकोडी जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान व मनाली माने यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे कामकाज व माहिती दिली। या प्रसंगी हजारो महिलांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली होती। यावेळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व सर्वांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन खोत, निलेश खोत, देवांशनाथ आश्रमचे संस्थापक अमर पवार, कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई खोत, ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंत्रे, प्रकाश कदम सर, बाळासाहेब कागले, दगडू नाईक सर, राजगोंडा टोपण पाटील, आर.के. नवाळे सर, उमेश पाटील, कुमार पीडा पाटील, विठ्ठल मुरारी कोळेकर, सचिन परीट यांच्यासह कार्यक्रम नियोजन समितीचे सदस्य व कूटाध्यक्ष, सेवा प्रतिनिधी व विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार कुर्ली वलय पर्यवेक्षक श्री अनिल दावणे सर यांनी मानले। राजू पाटील तोफान अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। उमेदजीत आहे आणि या धर्मस्थळ संस्थेसाठी राबणारे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे, जी या धर्मस्थळ संस्थेला जनमनांमध्ये अतिशय आवडीची करण्यासाठी एकसारखी मेहनत घेणारे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे। इथे आज लक्ष्मीची पूजा झाली आहे। लक्ष्मी हा विषय कसा आहे, लक्ष्मी देवी सर्वांना हवी हवीशी देवी आहे, सगळ्यांनाच लक्ष्मी हवी असते। संपन्न होत आहे, ज्यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम होत आहे ते आम्हा सर्वांचे आदरणीय परमपूज्य परमात्मराज महाराजजी यांच्या चरणी वंदन करतो, भगवंत मंजुनाथ चरणी वंदन करतो। त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या आशीर्वादानं ही धर्मस्थळ संस्था आज लाखो लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे, ते परमपूज्य आदरणीय वीरेंद्रजी हेगडे यांच्या चरणी वंदन करतो। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।